बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। कवठेमहांकाळमध्ये आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक एकवटले। नगराध्यक्ष शुभांगी शिंदे यांच्या भूमिकेविरोधात। कवठेमहांकाळ भारतरत्न संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कवठेमहांकाळ शहरातील मध्यवर्ती चौक व प्रमुख मार्गाचे नामकरण करण्यात यावे या न्याय व संविधानिक मागणीसाठी आज कवठेमहांकाळ शहरातील आंबेडकरी अनुयायी बहुजन समाज तसेच तमाम नागरिक मोठ्या संख्येने कवठेमहांकाळ नगरपंचायत कार्यालयात एकत्र आले। यापूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे तसेच नगरपंचायतीतील सर्व 17 नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शहरातील मध्यवर्ती चौक व प्रमुख मार्गाचे नामकरण करण्यासाठी विशेष सभा घेऊन ठराव मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। मात्र दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीस नगराध्यक्ष तसेच काही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने नामकरणाचा विषय पुढे जाऊ शकला नाही। त्यामुळे उपस्थित आंबेडकरी अनुयायी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी उपस्थित आंबेडकरी अनुयायी बहुजन समाज व तमाम नागरिकांनी नगराध्यक्षा सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मध्यवर्ती चौक व प्रमुख मार्गाचे नामकरण करण्याच्या मागणीस विरोध करणाऱ्या काही नगरसेवकांचा जाहीर निषेध व्यक्त केला। उपस्थितांनी असे सांगितले की संविधानिक पदांवर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींनी संविधानातील समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे। मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नामकरणाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याची भावना व्यक्त करण्यात आली। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाच्या या न्याय मागणीला विरोध करण्याऐवजी सर्व लोकप्रतिनिधींनी जनभावनांचा आदर करून नामकरणाचा ठराव तात्काळ मंजूर करावा अशी उपस्थित नागरिकांची एकमुखी मागणी होती। तसेच या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करण्यात आला। त्यानंतर आंबेडकरी चळवळीच्या वतीने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक माननीय प्रवीण कुमार कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आले। आंदोलन पूर्णपणे संविधानिक, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सुरू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी माननीय राकेश आंबा चंदनशिवे, नगरसेवक ईश्वर वानखडे, नगरसेवक राहुल जगताप, राहुल गावटे, पिंटू बाळासाहेब माने, रवी माने, नगरसेवक संजय वाघमारे, तानाजी चंदनशिवे तसेच आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कवठेमहांकाळ शहरातील आंबेडकरी अनुयायी बहुजन समाज आणि तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन कामगार सेना प्रदेशाध्यक्ष माननीय डॉ. शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार रिपब्लिकन सेना युवक जिल्हाध्यक्ष माननीय संतोष भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून कवठेमहांकाळ शहरातील मध्यवर्ती चौक व प्रमुख मार्गास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळेपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। जय भीम, जय संविधान। शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आज कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये गेले असता काय तर त्यांना एक शब्द दिला होता की नगरसेवकांनी की बाबांनो तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आम्ही त्या चौकाला देतो असा शब्द दिला होता। आणि शब्द दिला असताना दुसऱ्या दिवशी आमच्या अनुयायांनी बोलवल्यानंतर त्या नगरसेवकांनी पळ काढला। आणि हा पळ असा नव्हता की मोबाईल स्विच ऑफ करणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणे, हे काही बरोबर नाही। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती तुम्हाला आमच्या बहुजनांची मतं चालतात, आमच्या बहुजनांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि तुम्हाला आमच्या बापाचं नाव द्यायला लाज वाटत्या। बोटावर मोजणे इतकीच फक्त काय बोटावर मोजणे इतकीच जे नगराध्यक्ष नगरसेवक जे आहेत काय ती जातीवाद करायचा प्रयत्न आज कवठेमहांकाळ शहरामध्ये चालू आहे। आणि आंबेडकरी चळवळीचा एक अनुयायी म्हणून मी तुम्हाला इथं एक आव्हान देतो की अशी ही जी गोष्ट जी तुम्ही करायला लागलाय ना ही आम्ही तुम्हाला चालून देणार नाही।
काय आज कवठेमंकाळमध्ये का नाही, आज तुम्हाला का नाही नगरपंचायतमध्ये आला नाही तर इथनं पुढे तुम्हाला कवठेमंकाळच्या कुठल्याही गल्ली कोपऱ्यात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तुम्हाला फिरून देणार नाहीत हा शब्द इथं देतो. आणि आज कवठेमंकाळ शहरातील नगराध्यक्ष ईश्वर वनकडे, नगरसेवक ईश्वर वनकडे, पुन्हा राहुल जगताप, आमचे मोठे मित्र राकेश भाऊ, पुन्हा संजय वाघमारे काका आणि चंदन शिवे हे आज आम्ही कवठेमंकाळ पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आणि आम्ही आज कवठेमंकाळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन ह्यासाठी होतं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आज कवठेमंकाळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आणि ह्यातनं जरी काही जर पुढं मागं झालं तर हे सर्वस्वी जबाबदार तिथलं प्रशासन राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय श्री. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.